अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. खूप महिन्यानंतर ह्या चॅनलवर व्हिडिओ येत आहे, पण आता ठरवलं आहे तुमचे सगळ्यांचे जे काही अनुभव माझ्यापर्यंत येत आहे ते मी जास्तीत जास्त टाकण्याचा प्रयत्न करेन. आणि प्रयत्न करेल असं म्हटले आहे तर नक्कीच प्रयत्न करेल. आजचा सुंदर असा स्वामी अनुभव तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे. अनुभव त्या दादांचं नाव सांगणार नाही, पण महाराजांमुळे खूप व्यसनाधीन असलेले दादा, ज्यांना सगळं व्यसन होतं, अशा व्यसनाधीन माणसाच्या आयुष्यात जेव्हा महाराज आले तेव्हा त्याचं आयुष्य कसं बदललं ते मी तुम्हाला आजच्या अनुभवामध्ये सांगणार आहे. सगळं डिटेल काही सांगत नाही, नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल. सगळ्यात आधी, आयुष्यात कोणीही जन्मजात व्यसन घेऊन येत नाही. काही ना काही अडचणी असतात, काही ना काही दुःख आलेलं असतं, काही ना काही बघितलेलं असतं, त्याच्यामुळे आपण त्या व्यसनाच्या अधीन होऊन जातो. आता महाराज म्हटलं तर बऱ्याच लोकांना, म्हणजे आज माझे स्वामी भक्त जरी व्हिडिओ बघत आहे, बऱ्याच लोकांच्या घरात विरोध आहे महाराजांची सेवा करण्याचा. असंच दादांचं पण सेम झालं. दादांचं लग्न चुकून एका चांगल्या स्वामी भक्तासोबत झालं. आता चुकून हा शब्द का वापरते याचं कारण तुम्हाला सांगते. दादांना खूप जास्त व्यसन होतं. मग ते सगळ्याच गोष्टीचं होतं व्यसन. कुठलीच गोष्ट अशी नव्हती की दादांना व्यसन नव्हतं. पण म्हणतो ना की देवालाच काळजी असते की आपल्या आयुष्यात असं कोणीतरी पाठवतो देव की जेव्हा आपलं आयुष्य बदलून जातो. मग एखाद्याचं खूप चांगलं होतं तर एखाद्याचं तेवढं ते खराब पण होऊन जातं. दादांचं काहीतरी ते पुण्यकर्म असेल, आईवडिलांची पुण्याई असेल की इतक्या व्यसनाधीन माणसाशी त्या ताईंनी लग्न केलं आणि त्या ताईंना सगळं माहिती होतं की आपल्या नवऱ्याला व्यसन आहे, सगळे व्यसन आहे आपल्या नवऱ्याला. फक्त त्या ताईंचं त्या दादांवर होतं प्रेम, ज्याला आपण निस्वार्थ प्रेम. समोरच्याकडनं कुठलीही अपेक्षा नाही आहे, फक्त माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि मला त्याच्याशी लग्न करायचं ह्याच भावनेने त्या ताईंनी त्या दादांशी लग्न केलं. त्या दादांना प्रेम वगैरे आयुष्यात काही माहितीच नव्हतं. होतं तर फक्त व्यसनावर त्यांचं खूप जास्त प्रेम होतं आणि एखादा हिरा त्यांना भेटल्यासारखं त्यांचं झालं. सुरुवातीचे दिवस तर ते दादा त्या ताईंशी बोलतच नव्हते, कुठलाच संवाद त्यांच्यात होत नव्हता. पण ताईंची सेवा चालू होती, ताईंची सेवा चालू होती आणि ताईंनी महाराजांना वचन दिलं होतं की महाराज, जेव्हा ताईंच्या घरी समजलेलं की बुवा ह्या ताईंचं अशा अशा व्यक्तीवर प्रेम आहे, त्याचं कुठल्याही प्रकारचं प्रेम नाही आणि ते खरं तर ते नातेसंबंधात होते, त्यांचं नातं होतं, थोडंसं लांबचं नातं होतं, पण घराच्यांचा विरोध पत्करून ताईने त्या दादांशी लग्न केलं. आणि आयुष्यात दादांच्या पण असा काही प्रकार घडला होता की एखादी व्यक्ती त्यांना सोडून गेली होती. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींना त्यांना अतिशय जास्त प्रमाणात त्यांना ते व्यसन लागून होतं. सगळ्याच गोष्टीचं होतं ते व्यसन. त्या व्यसनाचं नाव नाव पण मी तुम्हाला सांगू शकत नाही, अशी त्यांना व्यसनं होते. तर ताईंनी फक्त महाराजांवर विश्वास ठेवला की महाराज तुम्ही माझ्यासोबत आहात ना. ताईंनी महाराजांसमोर चिठ्ठ्या टाकल्या, हो की नाही. त्यांनी सांगितलं की महाराज मला कौल द्या की मी ह्या माणसाशी लग्न करू का. 2 चिठ्ठ्या टाकल्या, त्या चिठ्ठीमध्ये निघालं हो. आता हो निघालं म्हणजे ताई बिनधास्त झाली. तिला वाटलं की आता हो निघालं आहे म्हणजे मी बिनधास्त आहे आणि मी आता दादाशी लग्न करू शकते. लग्न केल्यावर आलेलं संकट खूप भयानक होतं. दिवस कसे जाणार माहिती नव्हतं. फक्त होतं ते प्रेम आणि होती ती महाराजांवरची विश्वास, श्रद्धा. ताईंनी ताईंनी दादांशी लग्न केलं. लग्न केल्यावर त्या दोघांचा कुठलाही संवाद नव्हता, काहीच नव्हतं. त्यांना बायकोबद्दल काही आपुलकी नव्हती, प्रेम नव्हतं. फक्त रोज जायचं, खायचं प्यायचं, जे काही आपण ज्याला म्हणतो जुगार वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी करायचं आणि घरी यायचं, हेच चालू होतं. पण ताईची जिद्द तेवढी होती. आपल्यासारखी महिला म्हणजे असं पाऊल उचलूच शकत नाही, पण ताईमध्ये तेवढी जिद्द होती. ताईने गेल्या गेल्या दुसऱ्याच दिवशी जेव्हा हळद उतरवली त्याच दिवशी ताई सेवेला लागली. कारण तिला माहिती होतं का इथलं वातावरण खूप वाईट आहे. माझं जरी त्याच्यावर प्रेम आहे पण त्याचं माझ्यावर कुठलंही प्रेम नाही आहे, त्याला माझ्यावर कुठलाही इंटरेस्ट नाही आहे. पण हो, माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि माझं महाराजांवर विश्वास आहे, या 2 शब्दावर ताईंनी त्या दादांशी लग्न केलं होतं. सगळं सुरळीत चालण्याचा प्रयत्न ताई करत होत्या. एक दिवस असा आला ज्या दिवशी त्यांची हळद उतरवली त्याच्या दुसऱ्याच दिवशीपासून ताईंनी सेवा सुरू केली. आता वारंवार माहेरी जाणं पण परवडत नव्हतं, कारण मूळ करायला ताईंनी सांगितलं की मूळ करायला घरच्यांच्याच अगेन्स्ट होतं, काय सारखे सारखे मूळ करायला जाऊ, कारण आपल्यामध्ये 5 मूळ करायचे असतात. पण ताईंनी ते सुद्धा नाही केलं.
त्याच्यानंतर आलं हळद फेडल्यावर दुसऱ्याच दिवशी स्वामी चरित्र सारामृत वाचायला सुरुवात केली होती आणि तारक मंत्राचं पाणी द्यायला सुरुवात केली होती. तो व्यक्ती असा होता की तो त्याच्या बायकोकडे बघत पण नव्हतं. पाणी तर खूप लांब होतं. पण हो, मदतीला आल्या त्या सासूबाई. सासूबाईंना कळालं होतं का हा जो हिरा माझ्या लेकाच्या आयुष्यात आलेला आहे, हा काहीतरी चांगलं घडवेल. त्याच्यावर म्हणजे त्या सासूबाईंनी सुनेला त्रास द्यायचं ठरवलं की नाही, सॉरी त्रास द्यायचं नाही, तिला सपोर्ट करायचं ठरवलं की नाही, आपण तुला मदत करू. तो फक्त आईशी बोलायचा, आई मला जेवायला दे, आई मला पाणी दे, हे दे. बिचारी ती माऊली म्हणजे त्या ताई सकाळी उठून तारक मंत्राची सेवा करायची. 108 दिवस त्यांनी तारक मंत्राचं अभिमांत्रिक पाणी दादांना प्यायला दिलं. स्वामीचरित्र सारामृत त्या वाचत होत्या. महाराजांना प्रार्थना केली होती की 1001 स्वामीचरित्र सारामृत वाचेल. किती? 1001. महिलांना 21 सारामृत सांगितलं तर आपल्याला खूप धाक पडतो. त्या ताईंनी 1001 स्वामीचरित्र सारामृत मी वाचणार, रोज एक वाचायच्या, असं त्यांनी 1000 दिवस सेवा केली. 365 दिवस असतात त्यांना ही सेवा करता करता 3.5 ते पावणे 4 वर्ष लागले. या सेवेने तुम्ही म्हणाल 3.5 ते 4 पावणे 4 वर्ष, अर्थात कारण मध्ये मासिक धर्म यायचं त्यांना, कधी कधी सुतक आले, कधी कधी घरात इतका तमाशा व्हायचा की त्यांना तेवढा इंटरेस्ट नव्हता राहत सेवा करायला, म्हणून त्या थांबून जायच्या. पण त्यांनी हार नाही मानली. ज्या दिवशीपासून दादांची जी तारक मंत्राची 108 दिवसाची सेवा झाली, त्याच्या दुसऱ्या दिवशी चमत्कार असं झालं. कारण अर्थात महाराजांच्या सेवेने चमत्कार घडतातच आणि महाराज नेहमी म्हणत असतात की मला चमत्कार करायला आवडत नाही, पण तुझ्या श्रद्धेने, तुझ्या विश्वासाने, तुझ्या सेवेने मला ते करायला तू भाग पाडतो. 108 दिवसाचं तारक मंत्राचं अभिमांत्रिक पाणी जेव्हा दादांना दिलं, 109व्या दिवशी म्हणजे दुसऱ्याच दिवशी दादा जेव्हा सकाळी उठून, त्या ताई मला सांगतात की सकाळी उठल्यावर माझ्या नवऱ्याने कधी चहा नाही घेतला, तो दारू घ्यायचा, असं होतं. आणि ते पण एका व्यक्तीमुळे होतं की ती व्यक्ती त्यांच्या आयुष्यात सोडून गेली. म्हणजे सगळं डिप्रेशनचा तो दादांचा फेज होता. जेव्हा त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या त्या ग्लासात त्यांनी दारू टाकली, ते प्यायला लागलं, त्यांना भयानक उलट्या झाल्या. त्यांना इतक्या उलट्या झाल्या की काय करावं कळत नव्हतं. त्यांचं ते सगळं पित्त ज्याला आपण म्हणतो ते पित्त बाहेर पडलं. नंतर ते दवाखान्यात गेले. आता इतका व्यसनाधीन माणूस विदाऊट दारू नाही राहू शकत ना. त्या दिवशी कितीतरी वर्षानंतर त्या दादांची आईने त्यांना सांगितलं, कितीतरी वर्षानंतर माझ्या लेकाने दारू नाही पिली. डॉक्टरांना भीतो असं अजिबात नाही आहे, फक्त होतं ते त्रास होतोय ना, मी जर काही खाल्लं तर मला उलट्या होत आहे, मग त्याच्यासाठी जर 1-2 दिवस आपण बंद करू. 1-2 दिवस नाही, 1-2 टाईम, म्हणजे ते दादा दिवसातून 2दा दारू प्यायचे. तर त्यांनी ठरवलं की आपण आता एकच टाईम करूया. हे काय झालं, हा चमत्कार व्हायला लागला, एक टाईम करूया. त्यांना काहीच माहिती नव्हतं काय चाललंय घरात, बायको काय करते, आई काय करते, हे त्यांना काहीच माहिती नव्हतं. त्याच्यानंतर असं झालं की हळूहळू ताईंना कळालं की तारक मंत्राचा अनुभव येत लागला. त्यांनी ती सेवा कंटिन्यू केली. 108 दिवस झाल्यावर 109व्या दिवशी जेव्हा तो थोडाफार तमाशा घरात झाला, कारण दादांना त्या गोष्टीची सवय होती, हातपाय थरथर करायला लागले. डॉक्टरकडे नेल्यावर त्यांना जरा रिलॅक्स केलं, पण दादांना ते उमजत नव्हतं. त्या सवयी असल्यामुळे त्यांना तो त्रास होत गेला. त्याच्यानंतर असं झालं की त्यांनी ठरवलं की हळू आपण आता ही सेवा कंटिन्यू करायची. तुम्हाला सांगते, या सगळ्या गोष्टीला अर्थात 3 ते 4 वर्ष लागले. हळूहळू दादांचं सकाळचं पिणं बंद झालं, नंतर हळूहळू संध्याकाळचं पिणं बंद झालं. कारण लिव्हरला इतका त्रास झाला होता की डॉक्टर बोलले होते की तुम्हाला हे बंद करावं लागेल, तरच तुम्ही जगाल. आणि त्यांचं असं होतं की मी जर पिलंच नाही तर मी जगणारच नाही. पण असं होतं की पिलं तर मला अजून त्रास व्हायचा. ते हळूहळू त्यांचं ते प्रमाण कमी झालं. कोणीतरी आपल्यासाठी करतं आहे. फक्त प्रेम म्हणजे काय, मी तुम्हाला म्हणजे आपल्या सगळ्यांच्या बाबतीत आहे की माझं XYZ व्यक्तीवर प्रेम आहे, पण जो व्यक्ती माझ्या वारंवार सतत आहे. कारण जेव्हा नवरा उलटी करायचा तेव्हा त्याचे सगळे कपडे, त्याचे सगळं ते अंथरूण, ब्लँकेट त्याची बायको धुवायची. कुठेतरी त्याला तिच्याबद्दल आस्था निर्माण झाली, ते प्रेम निर्माण झालं. आणि महाराजांच्या कृपेने मागच्या दत्त जयंतीला ताईंनी ते दादा पहिल्यांदा केंद्रात गेले आणि कायमचा मांसाहार बंद केला. असा सुंदर असा अनुभव आला. मी तुम्हाला सांगते, विज्ञानाचा आधार त्यांनी खूप वेळा, आईंनी त्यांचं ते जे व्यसन बंद करण्यासाठी औषध त्यांना दिलं होतं, त्याचा काहीच फरक पडला नाही. कारण एक आतून इच्छा झाली पाहिजे. पण ताईंचा सहवास, ताईंचं एक सकारात्मकता आणि निस्वार्थ प्रेम
ज्या प्रेमात कुठलाही स्वार्थ नव्हता. होतं ते फक्त की याला मला बदलवायचं आणि याला मला माझ्या प्रेमात पाडायचं आहे. त्या एका भावनेने आणि महाराजांच्या विश्वासावर ताईंचे 1001 पारायण पण झाले. स्वामी चरित्र सारमूर्त जे त्यांनी ते पारायण केलं होतं ते पण त्यांचं झालं. त्याच्याबरोबर तारक मंत्राची पण सेवा त्यांनी अखंड चालू ठेवली. ज्या दिवशी दादा केंद्रात गेले त्याच दिवशी त्यांनी ती सेवा थांबवली. दोघांचाही संसार आता सुखाचा सुरू झालेला आहे. महाराजांच्या कृपेने ताई तुम्हाला लवकरच आई होण्याचा महाराज तुम्हाला तो एक आहे ना आशीर्वाद देऊ आणि ते सौभाग्य तुम्हाला प्राप्त हो की तुम्ही लवकर आम्हालाही सांगाल की ताई तुझा तो शब्द खरा झाला. आणि तुमचा अनुभव तुम्ही माझ्यापर्यंत सांगितला. नाव नाही सांगू शकत, तुम्ही समजू शकता त्याचं कारण काय आहे. बट हो, महाराजांची सेवा केल्याने कधी कोणाचं वाईट झालेलं नाही आहे आणि कधीच कोणाची सेवा वाया गेलेली नाही. महाराज प्रत्येकाला व्याजासकट देतात. चांगलं केलं तरी व्याजासकट देतील आणि वाईट केलं तरी सुद्धा व्याजासकट मिळेल. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. अनुभव मोठा झाला असेल तर माफी असावी, पण तो तेवढा सुंदर होता म्हणून तुमच्यापर्यंत सांगायला तेवढा टाईम लागला. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.